श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आम्ही आलेलो आहे पंचवटीमध्ये. तर आमचं इकडे काम होतं. तर यांना म्हटलं, की चला आपण पंचवटीमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. तर इकडे आल्यानंतर मला इकडे वेगळंच असं दृश्य दिसत होतं आणि तिकडे ज्या कमानी होत्या, तर त्या पूर्ण पाडलेल्या होत्या आणि त्याच्यासमोर पण एक होती, तर ती सुद्धा पाडलेली होती. कारण तिथं हस्ती विसर्जन करायचे आणि त्याच्यानंतर मी इथे उभे राहिले आणि मी सगळी पंचवटी अशी पाहतच होते. कारण की मला वेगळी पंचवटी दिसत होते. आणि आता कुंभमेळा येत असल्यामुळे नाशिकमध्ये जोरदार असं काम चालू केलेलं आहे. रस्त्याचे काम आणि इकडे मी म्हटलं चला आता गंगेचं दर्शन घेऊन येऊया आणि गंगेला वाहतं पाणी नाहीये. त्यामुळे मी फक्त दर्शन घेतलं आणि म्हटलं चला दुतोंड्या मारुतीचं पण दर्शन घेऊया. आता आम्हाला जायचं होतं दुकानामध्ये. तर आम्ही आता आलेलो आहे दुकानामध्ये. तर तिथे वेगवेगळ्या अगरबत्त्या, वेगवेगळे शेंट आणि वेगवेगळं पूजेच्या वस्तू भेटतात आणि तिथे मला घ्यायचं होतं अत्तर. तर त्या अत्तरचं नाव आहे हिना अत्तर. मी देवपूजा झाल्यानंतर देवांना ते अत्तर लावत असते. तर खूप दिवस झालं मी आणलेलं, तर ते संपलं होतं म्हणून मी इकडे आलेले आहे आणि त्याच्याच शेजारी मला दिसले कोळशाचे दुकान. तर शहरामध्ये दगडं, माती, कोळसा हे सगळं विकलं जातं. फक्त विकणारा पाहिजे आणि त्याच्या शेजारी एक प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं लांबूनच आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. तर पुढील व्हिडिओ बघा. तोपर्यंत बाय बाय.